मी अरविंद आठले. आज एक अजूनही सुंदर असा नाश्ता, आरोग्यदायक असा मी तुम्हाला दाखवणार आहे आणि समाधान त्यात भरपूर आहे. आपण आज फुलके करणार आहोत आणि ते दह्याबरोबर खाणार आहोत. ताजं दही, छान घरी फुलके करा. कणिक भिजवून असे गोळे करून या प्रकारे थापा ते आणि त्यानंतर तव्यावर टाका. तव्यावर ती फुगायला लागते आणि फुगायला लागली की मग ती पुन्हा उलटी करायची, थोडीशी पालथी म्हणजे. आणि ती जशी दोन्हीकडून व्यवस्थित झाली असं जेव्हा वाटतं तेव्हा तवा बाजूला करायचा आणि छानपैकी ती गॅसवर तापायला ठेवायची, गरम म्हणजे फुगायला. ती छान अतिशय सुंदर असं हे तयार होते. हे पहा, इतकी छान फुगते की पुरी आहे का पोळी आहे असं शंका येईल तुम्हाला. आणि छान ही भाजली जाते, चवीला अगदी हलकी होते पचायला. आणि ताज्या दह्याबरोबर आपण घरी दही लावावं. बाहेरचं दही हे केमिकल टाईप असतं, त्याचं विरजण लागत नाही बाहेरच्या दह्याचं. तसं घरचं दही नसतं. घरचं दही अत्यंत पौष्टिक आणि अतिशय सुंदर, छान वडी कापण्या इतकं लागतं. त्याची स्वतंत्र कृती मी तुम्हाला दिलेली आहे. आता ह्या पोळीला दोन्ही झालेले आहेत हे फुलके. याला आता आपण तूप लावणार आहोत. हे तूपही घरच्या दुधावर आलेलं लोण्याचं केलेलं आहे. आणि असे छान आता हे दोन फुलके आणि हे घट्ट दही वडीदार, इतका सुंदर नाश्ता, इतका छान नाश्ता, इतका चविष्ट नाश्ता दुसरा कुठला असू शकतं असं मला वाटत नाही. मी अनेक प्रकार तुम्हाला मुद्दाम देतो आहे की घरी करणं आणि घरी खाणं हे अत्यंत आरोग्यदायक आहे. आरोग्याच्या अनेक समस्या त्यात नष्ट होतात.